पीटीसी लाईव्ह वर देखील पुन्हा एकदा आपले जोडले गेलेले आहेत त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. पीटीसी लाईव्हच्या संपूर्ण टीमचं आम्ही खऱ्या अर्थाने कौतुक करतो, ज्यामध्ये संकेत जाधव जे मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत आणि नीरज आणि सोहेल अशी त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम. त्या सर्वांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, ज्यांच्या माध्यमातून खूप सुंदर अशी लाईव्ह स्ट्रीमिंग लाईव्ह टेलिकास्ट क्रिस्टल आणि क्लिअर आपल्याला घर बसता पाहायला मिळते. 1:33 झालेला आहे आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे याची नोंद घ्या धनकवडी टीम. तुमच्यासाठी सूचना 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके संपवायची आहे. 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटकं. दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळाले आपल्याला ओखवडी टीम कडनं. सध्या स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय तो सूर्यकांत शेलार आणि नॉन स्ट्राईकवर त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतो तो अक्षय. आणि गोलंदाजी धुरा सांभाळतील ते म्हणजे मिस्टर मंगेश धनकवडी टीम कडनं. चला दोन्ही टीम्सला शुभेच्छा. मॅचला करूया आपण सुरुवात. पॉवर प्लेचं षटक मॅन्डरी पॉवर प्ले, एक लॉंग ऑफ, एक डीप मिड विकेट आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये. श्री गणेश चषक 2024 पर्व क्रमांक 3 आणि सामन्याला होती सुरुवात. मंगेश टू सूर्यकांत. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल शरीराचा वेध घेणारा, खाली राहिला थोडासा टप्पा पडल्यानंतर. ज्या हाईटवर हा बॉल एक्सपेक्ट केला होता, ज्या पोझिशन मध्ये सूर्यकांत आले होते ऑन साईडला खेळण्यासाठी शफल होईल, तो मिडल काही करता आला नाही त्यांना बॉल. आणि आपण पाहतोय की इथे शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट बॉलने मात्र सुरुवात इथे होताना आपल्याला पाहायला मिळते या इनिंगची, या पहिल्या इनिंगची पूर्वार्धाची. यावेळेस बघा व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप यांचा कॅलिस यांचा इशारा येतो. वाईट बॉल अवांतर धावेच्या रूपामध्ये ओखवडी संघाच्या धावफलकाला झाली सुरुवात. 1 धाव धावफलकावर अर्जित केले गेले. उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवतोय, भरपूर उष्णता आपल्याला पाहायला मिळते आणि अशा उष्णतेमध्ये आपण पाहतोय की क्रिकेटचे हे दर्दी खेळाडू सामन्याचा आनंद घेत असताना यावेळेस एज लागली आहे, कॅच ड्रॉप झाली आहे. विकेट कीपर एका हाताने चेंडू पकडण्यासाठी गेले आणि तिथे चुकी झाली आहे. सूर्यकांत शेलार सारख्या एका तगड्या बॅट्समॅनचा कॅच ड्रॉप करणं तुम्हाला किती महागात पडू शकतं हे तुम्हालाही माहिती आहे. आणि इथे मात्र कॅच ड्रॉप झाली. 1 रन आली. धावसंख्या 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. निराशक गोलंदाज मंगेश, कारण चांगल्या लेंथवर त्यांनी बॉल हाताळला होता. 2 बॉल नंतर 2 धावा. 2 फॉर नन, बिनबाद 2. टप्प्याचा बॉल मनगटाचा वापर करून खोदून काढला, फ्लिक केले बॉलला. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग एरियामध्ये, सीमा रेषेला करतोय क्लिअर आणि हा येतो चौकार. नेत्रदीपक टायमिंग इथे पाहायला मिळालं अक्षयचं. अक्षयच्या माध्यमातून हा चौकार पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलं, मनगटाचा वापर केला, रिसचा वापर केला, टायमिंगचा वापर केला आणि त्याच्या जोरावर मात्र हा चौकार प्राप्त केलाय. आणि धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते ती जाऊन पोहोचली या चौकाराच्या साह्याने 6 वर. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र बैठक फटका सजवलाय. कॅच मात्र ड्रॉप झाली आहे. नुसती ड्रॉप नाही झाली आहे तर लँड झाली आहे सीमारेषा पलीकडे. प्रयत्न खूप चांगला होता क्षेत्ररक्षकाचा. चंद्रकांत तैनात होते लॉंग ऑफला आणि प्रयत्नांना दाद मात्र ग्रिप नाही करता आले बॉलला प्रॉपर. बॉल हाताच्या पंजावर पडला आणि बाउन्स बॅक झालाय आणि त्यामुळे काय सीमारेषा पलीकडे जाऊन लँड झाला. आणि इथे मात्र हा षटकार. एकूण धावसंख्या पुढे सरकत असताना 12च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. 12 धावा धावफलकावर. आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये 4 बॉल झाले, 2 बॉल अजूनही येणं बाकी आहे. 1 अवांतर धावही खर्च केली वाईटच्या रूपामध्ये. गती परिवर्तन शफल झाले होते ऑफस्टिकवर, उजव्या अष्टीच्या भरपूर बाहेर आले होते ते बॅट्समन आपण पाहतोय अक्षय आणि त्यांना खरं तर फॉलो केलं आणि इथे बीट केलं. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला.
शेवटचा बॉल येणं बाकी आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 12, 12 फॉर नन. यावेळेस लोअर फुलटॉस बॉल उडवलाय मिडॉनच्या डोक्यावरनं, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स करत शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर या चौकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16च्या वरामध्ये. 16 रन्स ऑन बोर्ड, बिनबाद 16. श्री रामलीला क्रीडांगण आपण पाहतोय, सारसोळ नगरी नवी मुंबई नेरूळ परिसरातील क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावर 360 क्रीडांगण रंग असलेला क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. आज जरी प्रेक्षक संख्या थोडी कमी आपल्याला पाहायला मिळते, मात्र जशी जशी स्पर्धा उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहू, रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस, त्या दिवसामध्ये मात्र प्रचंड आपल्याला गर्दी या क्रीडांगणावर नक्कीच प्रेक्षकांची पाहायला मिळणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात 16. चला गती द्यायची सामन्याला, धनकवडी टीम, अतिरिक्त वेळ आपण घ्यायचा नाहीये. विश्वासवर विश्वास टाकलाय या दुसऱ्या ओव्हरसाठी धनकवडी टीमने, कारण त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. पार्टनरशिप ब्रेक करायची, त्याला ही जोडी फोडायची, कारण ज्या पद्धतीने या जोडीने लय पकडले, ज्या पद्धतीने यांनी मोमेंटम पकडलाय ना, पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा कुठल्यात. इथे मात्र रिव्हर्स फटका खेळलाय आणि इथे घात झालाय, इथे मोठा घात झालाय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण एक चांगला मोहरा टिपलाय विश्वासने, त्याच्यावर दाखवलेला विश्वास त्याने 7 ठरवलाय आणि फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, अंडर प्रेशर मात्र त्याने हा झेल टिपलाय. साहिल त्या ठिकाणी होते तैनात, त्यांना माहिती आहे या झेलचं महत्व, कारण बॅट्समॅन बाद झालाय तो म्हणजे सूर्यकांत शेला, दिग्गज खेळाडू, अनुभवी खेळाडू मात्र होते बाद आणि पहिल्या बॉलवर विश्वास ते मिळालं ते यश. नवीन बॅट्समन मिस्टर अमोल, अगदी इनिशियल ओव्हर मध्ये आपण पाहतो ही विकेट प्राप्त केली आहे ती धनकवडी टीमने. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा, बॉलिंग करण्याचा निर्णय पहिल्या ओव्हरमध्ये तरी असं वाटलं कुठेतरी चुकीचा ठरतोय की काय, मात्र दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विश्वासने विश्वास सार्थ ठरवला. सूर्यकांत शेलारला मात्र बाद केले. आज शनिवारचा दिवस, बरेच आपले खेळाडू, बरेच आपला मित्र नोकरी धंद्याच्या निमित्ताने आपण पाहतो उपस्थित नाहीये, त्यामुळेच की काय आज खेळाडूही कमी आहेत आणि प्रेक्षकही कमी आहेत. यावेळेस बघा बॅकफुटवर डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. चांगली लाईन, चांगली लेंथ, गुड लेंथ स्पॉटवर चेंडू पिच करत असताना पाहायला मिळतो तो विश्वास, आणि विकेट मिळाल्यानंतर एक वेगळा आत्मविश्वास तिथे मात्र त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर 16ला 1. यावेळेस बॅकफुटवर मात्र कट केले, अपर कट, बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत क्षेत्ररक्षकाला देखील मात्र चकवलंय आणि इथे आलाय हा चौकार. नेत्रदीपक टायमिंग होता, जबरदस्त टेम्परामेंट दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो 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 चेक हॅलो. पुन्हा एकदा बॅकफुट पंच, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग फटका, बॉल सीमा पार, चौकार. बॅक टू बॅक आपण पाहतोय चौकार येत असताना, लगातार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात अमोलच्या बॅट मधनं. पुढचा बॉल फुलर लेनचा, फुलटॉस बॉल स्टेप आउट होऊन त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होता तो बॅट्समन अमोलचा, मात्र कनेक्ट झाला नाही बॉल व्यवस्थित बॅटला आणि सर विकेट किपर कडे जाणारा बॉल डॉट बॉल. शेवटचा बॉल असेल विश्वास यांच्या या स्पेल मधील. धावसंख्या 24-24. खोलवा टप्प्याचा बॉल, ओव्हर पिच बॉल टाकलाय आणि या बॉलवर केलाय घणाघाती प्रहार, आक्रमण, हल्ला, अटॅक आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला फेकून दिलंय. 6 धावसंख्येसाठी 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या
एक गडी बाद 30 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये 16, दुसऱ्या ओव्हरमध्ये आला 14 धावांमध्ये 2 चौकार 1 षटकार 2 डॉट बॉल आणि विकेट. असा विश्वास यांच्या गोलंदाजीचं पृथक्करण बॉलिंग स्टॅटिस्टिक आपल्याला पाहायला मिळतं. एक सुंदर अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. या मॅच मध्ये जिंकणारा संघ नेक्स्ट मॅच मध्ये माते बुद्रुक सोबत खेळेल, जी असेल मात्र टॉप 3 ची मॅच, म्हणजे बक्षीस पात्र फेरीसाठी असलेली ती सामना असेल. त्यानंतर कुरुश आणि मामुर्डी आणि निपाणी या 3 टीमने देखील सज्ज राहायचे, जे युट्यूबवर आपण आमच्याशी लाईव्ह असाल जोडलेले. निपाणी विरुद्ध विपक्ष धोंडेवाडी, चौथी टीम आपल्याला त्या ठिकाणी मिळाली आहे. इथे पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता, क्रॉस बॅटेड फटका, लॉंगॉनला हलकीशी मिसफील्ड, 1 रन कंप्लीट. चांगलं कव्हर केल्यानंतर क्षेत्ररक्षकाने लॉंगॉन मध्ये 1 रन मिळाली आहे आणि पहिल्या बॉलवर मात्र स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. अक्षयला 1 रन मिळाली आणि आता अमोल आला स्ट्राईकवर. अमोल आतापर्यंत 5 बॉल त्याने खेळलेत आणि 14 वर तो खेळतोय. त्यामध्ये अजून धावांची भर पडेल असं दिसतंय आणि बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. अमोलच्या बॅटमधनं या इनिंगचा आलेला हा दुसरा दमदार षटकार आहे. 2 चौकार आणि 2 षटकार आतापर्यंत त्याने खेचलेत. अगदी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला आपण पाहतो खेळत असताना, कारण हवेचा वेग जो आहे ना या क्रीडांगणावर आपण पाहिलं ना तर पश्चिम ते पूर्व असा आहे, वेस्ट टू ईस्ट असे वारे वाहतात या क्रीडांगणावर. आणि ऑन साइडला खेळणं म्हणजे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला खेळणं आहे. कारण आपल्या व्यासपीठाच्या समोर बघा तो बलून आहे, तो बलून पूर्वेला झुकलाय. त्याचा अर्थ असा होतो की पश्चिमेकडनं पूर्वेला जास्त वारे वाहतात आणि ऑन साइडला जर तुम्हाला खेळायचं याचा अर्थ तुम्हाला जास्त ताकद तुम्हाला लावावी लागेल आणि ते लावत असताना अमोल इथे पाहायला मिळाला षटकार खेचत असताना. अजून एक बॉल पुन्हा एकदा इथे फसलाय, मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. अगदी डोक्यावरचा चेंडू झालाय फ्लाय आणि बॅटिंग लाईनअप आहे तगडी आणि बॅटिंग होते अगदी तगडी. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44च्या घरामध्ये. 44 44 धावा. दोन बॉल अजूनही बाकी आहेत. 2 balls to go. भरपूर धावा वसूल करतोय तो अमोल. अमोल नावाचं वादळ आलंय सध्या. यावेळेस बघा स्लॉक शूट करायचा प्रयत्न होता, बॅट बॉल मध्ये संपर्क झाला नाही. विकेट किपरकडे बॉल गेला. डॉट बॉल. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. यावेळेस आलं तर कार्पेट खेळायचं होतं ऑन साइडला. अमोलला संपर्क झाला नाही कोणताही. अक्षय आहे स्ट्राईकवर सध्या, एक सिंगल काढली होती. हो इथे अक्षयने मात्र हा ब्लाइंडर फटका खेळलाय. पुलचा फटका नुसता नाहीये, पुल तर पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आहे आणि ब्युटिफुल देखील आहे. शेवटच्या बॉलवर आला हा षटकार, तो म्हणजे अक्षयच्या बॅटमधनं. आणि या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तब्बल 30 षटकार आलेत आणि धावसंख्या नेऊन पोहोचवली. ते 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यात 50 धावा धावफलकावर. 50 टीमची 50 झाली. सांघिक अर्धशतक झाले आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 20, कारण 2 ओव्हरमध्ये धावा होत्या 30. 50 धावा. एक तगडं आव्हान, एक कठीण आव्हान देण्याच्या तयारीमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळते ओखवडी संघ. कारण टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय धनकवडी टीमचा मात्र इथे आता पलटवून लावला असं म्हणायला हरकत नाहीये. कारण ज्या पद्धतीने फटकेबाजी झाली आहे, सूर्यकांत शेलार लवकर बाद झाले, तदनंतर अक्षय आणि अमोलने सूत्र स्वीकारली. चला धनकवडी टीम जास्त वेळ घेऊ नका, चला नेक्स्ट बॉलर लवकर तयार करा. अभिजितचा पहिलाच बॉल आणि स्वॅग मध्ये केलंय ते स्वागत. बॅट्समन आपण पाहतोय अगदी काय खाऊन आलं तर विचारावं लागेल अमोलला.
पहिल्याच बॉलवर मात्र दमदार षटकार. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या स्क्रीनवर. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ओव्हर पिच बॉल होता, पुढ्यात टाकला होता, रडार मधला चेंडू, स्लॉट मधला चेंडू आणि त्याला मात्र फेकून दिलं ते समोरच्या दिशेला, लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवर मात्र षटकार. एकूण धावसंख्या झाली ती अब तक 56 धावा, 56. चला मॅच बॉल आलेला आहे. अभिषेक आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवर अगदी स्वॅग मध्ये स्वागत केलं त्याचं षटकाराने. ते म्हणजे बॅट्समन अमोलने, अमोलच्या इनिंग मधला तिसरा षटकार आहे. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट ग्राउंड शॉट इथे पाहायला मिळाला. लॉंग ऑफला 1 रन मिळते. सेन्सिबल क्रिकेट आहे. अमोलला माहिती आहे दुसऱ्या बाजूला अक्षय आहे, तोही चांगले फटके मारण्याची त्याची कुवत आहे, त्याची एबिलिटी, आणि त्यामुळे त्यालाही स्ट्राईकवर आणूया, त्यालाही संधी देऊया. 57 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस बघा स्लॉक स्वीप मध्ये लोअर फुलटॉस बॉल, घटना टेक और सिक्सर देख. आज फक्त वरती बघायचं आपल्याला. चौकारांची आतिषबाजी, षटकारांची आतिषबाजी सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र बॅट्समन अक्षयच्या बॅटमधून हा षटकार आला. धावसंख्या वेगाने पुढे सरकते 63च्या दरामध्ये. पुढचा बॉल इथे कमी गतीने टाकलेला, चेंज ऑफ पेस केला होता, त्याचा फायदा झाला गोलंदाज अभिजितला, कारण एक सिंगल मिळाली फक्त. आणि आता बॅट्समन अमोल पुन्हा स्ट्रायकिंग एंडवर आलाय. 4 बॉल मध्ये 14 धावा आल्यात. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन मात्र गॅप मधनं बॉलला खेळून काढले. डाऊन दी ग्राउंड हा बॉल चाललाय. 1 बाउन्स करत सीमारेषा पलीकडे. चौकार, चौकार आणि चौकार. किती झाले रे? 68 धावा आणि इनिंगचा शेवटचा बॉल. खुलव्या टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला. लॉंगॉनला तिकडे क्षेत्ररक्षक आहे, मिस्तील लोक देशाकडनं, आणि 2 धावा आल्यात आणि 70 धावा धावफलकावर लागले. तर जोरदार टाळ्या जर बॅटिंग आवडली असेल. एका बाजूला अमोल आणि अक्षय. वैयक्तिक खेळीचा जर आपण तर विचार केला तर 11 बॉल 34 अमोलने केल्यात आणि 10 बॉल 34 अक्षयने केल्यात. म्हणजे क्या बात आहे. दोघांनी समसमान धावा केल्यात. डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग कशाला म्हणतात ना, तोडफोड बल्लेबाजी आपण ज्याला म्हणतो ते यांनी दाखवली. 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये धावा उभारल्या त्या तब्बल 70 धावा आणि 71 धावांचं लक्ष आता धनकवडी टीम समोर आहे. लाईनअपचा नियम आपल्या सर्वांना पाळायचा आहे. मैदानाच्या बाहेर निघताना तुम्हाला लाईनअप करूनच यायचंय. आज जाताना लाईनअप करूनच जायचंय. आम्ही सकाळपासून ही सूचना सर्वांपर्यंत पोहोचवतोय. 71 धावांचं लक्ष धनकवडी टीम समोर.
गणेश विकास मंडळ निजरे व श्री गणेश क्रिकेट क्लब निजरे आयोजित आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतो. रवी आणि चंदू अशी ही ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. सध्या मैदानात जात असताना धनकवडी टीमकडनं लक्ष मोठं आहे, पण जर ओखवडी संघ करू शकतो 70 धावा तर आपणही 71 धावा करू शकतो. नुकतंच IPL मध्ये आपण पाहिलं की 277 बनवलं मुंबईने. सर्व चांगली फाईट दिली मुंबईने. मला 240च्या आसपास आपण पोचलो होतो, मात्र हरकत नाही. तसं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा झालं. अनेक लक्ष पारही केले गेले, अनेक लक्ष छोटेखाने डिफेंडही केले गेले. म्हणजे 71 धावा 24 चेंडूमध्ये होऊ शकतात, मात्र त्या ताकदीची फलंदाजी व्हायला हवी. पण दुसऱ्या बाजूला ओखवडी संघाची गोलंदाजीला कमी लेखून चालणार नाही, कारण ज्या पद्धतीने बॅटिंगमध्ये त्यांचा आक्रमकपणा आहे तशा गोलंदाजीमध्ये देखील आहे. पहिलं षटक हातात आहे ते मिस्टर अमोल, जसं धुवाधार बॅटिंग केली. डावकर त्याचं रवी स्ट्राईकवर लास्ट स्ट्राईकला चंदू, गोलंदाजी ट्रॅकवर अमोल. पहिला बॉल ओव्हर द विकेट नाही. पहिला बॉल लोअर फुल टॉस मनगडाचा वापर करून हा साईडला खेळून काढलाय आणि बॉलला पाडले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पहिल्याच बॉलवर मात्र मनसुबे स्पष्ट केले आणि हीच आक्रमकता हवी आहे जर तुम्हाला 24 बॉलमध्ये 71 धावा करायच्यात. आले रवीने पहिल्या बॉलवर चौकार खेचलाय अगेन्स्ट अमोल. यावेळेस चांगला चेंडू वाईड शॉर्करचा प्रयत्न, यावेळेस वेगही होता भन्नाट होईल. या अगोदरचा बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता आणि तोही फुल लेनचा होता, ज्यामध्ये चौकाराला इथे थोडीशी लेन तर मागे खेचली, टप्पा थोडा मागे खेचला आणि तदनंतर मात्र गती जास्त दिली. गती प्रधान चेंडू डॉट बॉल. यावेळेस बघा पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल, सलगचे 2 बॉल डॉट आलेत. चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे. खुल्या टप्प्याचा लोअर फुलटॉस बॉल फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त रिफ्लेक्शन दाखवलं ते अमोलने आणि चांगला कॅच गॅदर केला फॉलो थ्रू मध्ये. बघा ऍक्शन रिप्ले असे कॅचेस करत अवघड असतात, कारण तुम्हाला चेंडू रिलीज केल्यानंतर बॉडी बॅलन्स सांभाळून विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये हा झेल टिपायचा असतो. लोअर फुलटॉस बॉल होता आणि लगेचच हाताचा पिसारा केला होता अमोलने आणि विकेट मिळाली होती रवीची. थोडासा आक्रमक वाटत होता, कारण पहिल्या बॉलवर रवीने चौकार खेचला होता. त्यानंतर मात्र 2 बॉल डॉट आले, ते प्रेशर निर्माण झालं 2 डॉट बॉलचं आणि ते प्रेशर रिलीज करण्यासाठी त्याने एक बिहिट करण्याचा प्रयत्न केला, पण ओव्हर द बॉलवर खेळण्याचा प्रयत्न, हाईट जास्त मिळाली नाही बॉलला आणि फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल टिपला तो अमोलने. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4 धावा. नवीन फलंदाज मंगेश सध्या मैदानात दाखल झालाय. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. टप्प्याचा बॉल थेट बॅटने डाऊन दी ग्राउंड फटका गॅप मधनं बॉल चाललाय आणि आल्या मात्र मंगेशने इथे मात्र चौकार खेचला. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 8च्या भरामध्ये आणि त्याच दरम्यान शिव आगमन होते. खरं तर पश्चिम महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आपण म्हणूया, एक पहाडी आवाज आणि प्रेक्षकांना वेळोवेळी मात्र मंत्रमुग्ध करणारं समालोचन ज्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतं असे शैलेची जाधव सरांचं या ठिकाणी आगमन झालं. आम्ही त्यांचं शब्द सुमनांनी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. वेलकम सर. आणि ते बघा अबोध वेस्ट साईड हा बॉल आणि त्यावर आलाय चौकार. नो बॉलचा इशारा आणि नो प्लस चौकार आणि धावा मिळत आहेत त्या 5 धावा सध्या गरज आहे धावसंख्येची आणि 5 धावा महत्वपूर्ण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, कारण 71 धावांच्या लक्ष्याचा जर तुम्हाला पाठलाग करायचं तर सुरुवात तुमची जरा अडकळतच झाली असं म्हणूया आपण. आणि असं असताना इथे मात्र नो बॉलवर आलाय तो चौकार.
एकूण धावसंख्या आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येतोय, जाऊन पोहोचलो 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड, 13 धावा, 71चा पाठलाग करायचा आहे. चला चेंडू असेल तिकडे बघा आतमध्ये. चला चेंडू आला मैदानाच्या आतमध्ये. मॅच बॉल येतो. नवीन बॉल द्यायचा कारण पहिलं षटक सुरू आहे. श्री गणेश चषक 2024 पर्व क्रमांक 3 आपण पाहता. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा. अगदी 50,000 रुपये प्रथम पारितोषिक, 25,000 द्वितीय पारितोषिक, 15,000 तृतीय पारितोषिक. महाराष्ट्र सिरीजसाठी बायसिकल, बेस्ट बॅट्समॅनसाठी कूलर, बेस्ट बॉलरसाठी टॉवर फॅन आणि बेस्ट फिल्डरसाठी आपल्याला पाहायला मिळते हेल्मेट. अशी या स्पर्धेची रूपरेषा. सध्या एक आक्रमक अशी फलंदाजी मंगेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, कारण 2 चौकार आहेत. फ्रीडचा बॉल असणार आहे. फ्रीड बॉल बघूया. अमोल टू मंगेश. लोअर फुल टॉस बॉल गॅप मधनं मात्र काढायचा होता. मिसफील्ड झाले मिडॉनला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय आणि चौकार आलाय. शेवटच्या बॉलवर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 1 गडी बाद 17. चला मॅचकडे आपण थोडंसं जाऊया. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आलं. पहिला बॉल लोअर फुल टॉस बॉल फटका बसला. मिस्टॅमिक स्ट्रोक आणि कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉलवर मात्र जीवदान मिळालंय ते चंदूला. दुसऱ्या आपण पाहतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी हाताळत आहेत ते मिस्टर अक्षय. 71 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा तुम्हाला आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या ओव्हरमध्ये हरकत नाही. 17 धावा पॉवर प्लेच्या चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. मात्र ती सुरुवात आता एका मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट तुम्हाला करावी लागेल, कारण 71 धावा तुम्हाला 4 षटकांमध्ये मात्र पूर्ण करायच्या. म्हणजे 18ची सरासरी म्हणजे तुम्हाला मेंटेन करायची. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्यात करा आणि इथे पहिल्या बॉलवर एक सिंगल आली आहे. कुणाचा प्रचंड तडाखा आपण पाहतो. दुपारचं सत्र आहे. फुलटॉस बॉल होता. गतीचा वापर केला. इथे अजून ताकद लावली असती तर बॉल सीमारेषा पलीकडे निश्चित गेला असता. इथे रन मिळत आहेत त्यात 2 धावांनी धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 20 धावा. यावेळेस बघा स्ट्रेट बॅटने चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर प्रयत्नांना दाद आहे. मात्र चेंडू अडवलाय. मात्र रन मिळते. ती सिंगल दुहेरी धाव झाली असती मात्र हरकत नाही. 1 धावाने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजे 21च्या घरामध्ये. इथे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळाला.
यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. पुलचा फटका, पॉवरफुल बुलंदी स्ट्रोक आणि षटकार. सत्तावीस धावा धावफलकावर. 27. अक्षय सध्या आपल्याला पाहायला मिळतो. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पाच बॉल झालेत. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. यावेळेस बघा टप्पा पडल्यानंतर खाली जाणारा बॉल इथे पाहायला मिळाला आणि डॉट बॉलने मात्र ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 27. आता भरपूर मोठी मजल मारायची कारण 71 धावा इथून पुढे करायच्यात. यावेळेस बघा लोअर फुल टॉस बॉल होता. लोअर टप्प्याचा खोदून काढला लॉंग ऑफ परीक्षेत्रामध्ये आणि पहिल्या बॉलवर मात्र आपण पाहतो एक सिंगल आली. व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. सौरभ शेलार आपण पाहतो तिसरा षटक हाताळतात. त्यांना फक्त चांगल्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करायची कारण लक्ष आता भरपूर दूरवर धनकवडी टीमच्या समोर होताना पाहायला मिळते कारण 71 धावा त्यांना चेस करायच्यात आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 17 आल्या होत्या पॉवर प्लेच्या. यावेळेस बॅकफूटवरनं पंच केले बॉल हवेत आणि एक कॅच ड्रॉप. आज संपूर्ण दिवसामध्ये इतक्या कॅचेस ड्रॉप झाल्यात ना की बापरे बाप, भरपूर कॅचेस ड्रॉप झाल्यात. किती जीवदान मिळाले फलंदाजांना. काहींनी त्याचा फायदा उचलला आणि काहींना त्याचा फायदा उचलता आला नाहीये. सिंगल 1 रन मिळते. चांगला अटेम्प्ट होता क्षेत्ररक्षकाचा. यावेळेस पहिल्या टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने अगदी डाऊन द ग्राउंड फटका इथे मिळते. सिंगल सिंगल धनकोटी टीमच्या धावफलकामध्ये जास्त काही उलटफेर होणार नाहीये. फक्त औपचारिकतेमध्ये मात्र सामना जाऊ शकतो जर आता इथून पुढे हाणामारी झाली नाही तर कारण आता अंतर भरपूर वाढलंय चेंडू आणि धावसंख्येमधून. थोडा संत गतीने हा सामना सुरू आहे. यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड फटका. स्लॉग स्वीप मध्ये आपण पाहतो हा दमदार षटकार आहे. घुटना टेक और फिर से एक सिक्सर देख. यावेळेस काऊ कॉर्नरचं क्षेत्र निवडलं आणि काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र हा षटकार आहे त्याला पाहायला मिळाला. जबरदस्त टायमिंग बघा. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. धावसंख्या 37च्या घरामध्ये जाऊन पोहोचतो. 37 फॉर 1. सरळ अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर येऊन चेंडू लँड झालाय. 8 बॉल आणि 34 रनची आवश्यकता. सामना अजून धनकवडी संघ जिंकू शकतो इथून पुढे जर चौकार षटकारांची आतिषबाजी केली तर. 8 बॉल 34 धावा चेसेबल आहे. ते 2 चेंडू खूप महत्वाचे. या 2 चेंडूवर एक 8 ते 10 धावा जरी आल्या तरी हरकत नाहीये. कारण शैलेश सर या अगोदरचे 2 सामने असे 6 बॉल 16 वर आले होते आणि अगदी 2 ते 3 धावांच्या मार्जिनने मात्र आपण पाहिलं तर सामना गमावण्यात आला होता. आमचे गुणलेखक सांगतात की 4 बॉल झालेत तर नक्की किती झालेत आणि 12th मॅन पण सांगतात की 4 झालेत.
कारण एक अवांतर धावा हे 3 सिंगल आणि 1 षटकार. हा बॉल पुन्हा ठोकावा लागेल. पंच कॅलिस सरांचा इशारा आलाय की व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 38च्या घरामध्ये. 38 38 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हॅलो 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 चिक हॅलो 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 चिक हॅलो 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 चिक हॅलो 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 चिक हॅलो. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल वायकर लाईनचा आणि डॉट बॉलने ओव्हरची झाली आहे समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या होती 39. आता जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आवश्यकता असेल ती 33 धावांची. 32 धावांची. 6 बॉल 32 असं इक्वेशन आहे. म्हणजे 5 षटकारांची आवश्यकता आणि प्लस 1 दुहेरी धाव अशी धावा मात्र काढाव्या लागतील. चला मॅचने थोडी गती द्यायची. नेक्स्ट मॅच मध्ये जिंकणारा संघ खेळेल माते बुद्रुक सोबत जो असेल सुपर 3 चा सामना. पहिला बॉल. पहिलाच बॉल फ्लायटेड डिलिव्हरी. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने मात्र सुरुवात. आता 6 मध्ये 31ची आवश्यकता. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. सूर्यकांत शेलार एक लेजंड खेळाडू, अनुभवी खेळाडू आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी. यावेळेस मात्र डॉट बॉल आपल्याला इथं पाहायला मिळतो. शफल झाले होते बॅट्समन. पंच तेच सांगतात की तुम्ही थोडेसे शफल झाला होतात. आता 5 बॉल 31. हाई बॉल फ्लायटेड टाकला मात्र लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलंय. गॅप मधनं बॉल ढकललाय आणि बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. 4 धावा. 4 बॉल आणि आता अजूनही 27 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 27 धावा. यावेळेस मात्र ह्यूज हिट. हा दमदार षटकार. यावेळेस पुढे स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या दरम्यान मात्र मिळतो एक सिंगल आणि दुसरीचा प्रयत्न होईल. मिसफील्ड झाली आहे आणि दुहेरी धाव मात्र इथे पूर्ण झाली आहे. आता सामना बसून दूरवर गेलाय तो म्हणजे आपण पाहतोय धनकवडी हा संघ. कारण 71 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना भरपूर दमछाक झाली. व्हाईट बॉल आलाय त्या दरम्यान. सामना आता औपचारिकतेमध्ये जवळजवळ आपल्याला जाताना पाहायला मिळाला. यावेळेस बघा डॉट बॉल येताना पाहायला मिळतो आपल्याला. विकेट आली. आपण पाहतोय अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. आता जवळजवळ औपचारिकतेमध्ये हा सामना आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. यानंतर जिंकणारा संघ माते बुद्रुक सोबत खेळणार आहे.